नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. तर काल आपण एक आपला पहिला व्लॉग अपलोड केला. त्या ब्लॉगमध्ये आम्ही मुंबईवरनं गावी कसे आलो आणि जो गोसेवा सुरू केली किंवा आम्ही गायी पाळण्याचा निर्णय घेतला, तर त्या ब्लॉगमध्ये सर्व एक शॉर्टमध्ये दिलेला आहे. तर तो ब्लॉग खूप जणांना आवडला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तो जर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर @सई तुषार गंध कोकणातला हे यूट्यूब पेज आहे आपलं. नक्की त्या पेजला लाईक करा आणि चेक करा जे ब्लॉग आहेत ते. आता नवीन नवीन एक ब्लॉग आपले येत जातील. तर त्यातला हा सेकंड ब्लॉग सुरू झाला आहे. तर सकाळी गायींची सगळी कामं आवरून आम्ही आता थोड्या वेळात आपल्या गायी या रानात चरायला सोडू. तर त्या तुम्ही नक्की बघा, काय मजा करतात, किती उड्या मारतात आणि नक्की आम्हाला प्रोत्साहन द्या, जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवू. तर नमस्कार मित्रांनो, आपण गुरं सोडलेली आहेत, गुरं येत आहेत. मी थोडा पुढे येतो नेहमी, कारण का गुरं कुठे पण धावतात, त्यामुळे थोडं पुढे यावं लागतं. तर गुरं आता थोड्या वेळात खाली येतील, तर नक्की बघा. आता हे गायींचं सगळं आवरून आपल्याला आज महत्त्वाची तयारी करायची आहे, म्हणजे कोकणात तुळशीचं लग्न. आपण महाराष्ट्र साईड तुळशीचं लग्न करतो, तर तो आज दिवस आहे. आणि आपल्या घरी तुळशीचं लग्न कसं लागतं, कोकणात कसं साजरं केलं जातात, तर तो व्हिडिओ आपण बघूया. आणि इथे तुळशीच्या लग्नामध्ये आपण तुळस कशी सजवतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर नक्की सोबत राहा. दुपारपासून मी तुळशीच्या लग्नासाठी तयारी करायचा विचार करतोय, पण हा पाऊस काय थांबतच नाही. बघूया, पाऊस जेव्हा थांबेल त्यावेळेस आपण करूया तुळशीच्या लग्नाची तयारी. ही आमची तुळस आहे इथे, आणि इथे आपल्याला त्याची तयारी करायची आहे. जे आता दिसतंय तुम्हाला ते आमच्या गावदेवीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात देखील तुळशी विवाह होतो. तर आज त्या मंदिरात पण आम्ही गेलो होतो. तर बघा तुम्ही, मंदिर किती छान आहे आणि मूर्त्या किती छान आहेत. त्या खूप प्राचीन मंदिर आहे. आणि त्या तुळशीच्या लग्नासाठी पण मी आलो आहे की इकडचं तुळशीचं लग्न झालं मी माझ्या घरी जाईन आणि ते तुळशीचं लग्न पूर्ण करेन, पार पाडेन. तर सांगा तुम्ही कमेंट करून की तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या.
बोला तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपला. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.